हॅलो, तर आज आपण पाहणार आहोत कटआउट कसे लावायचे. त्यासाठी इम्पॉर्टंट म्हणजे स्टँड आणि पाईप इम्पॉर्टंट आहे. पाईप कशासाठी, पाईप किती साईजचा, हा जर प्रश्न असेल तर कटआउट किती साईजचा आहे तुमचा, त्या डिपेंड पाईप घ्यायचा. त्याच्या खाली लावण्यासाठी आपल्याला आपला कटआउट हे परफेक्ट बसलं पाहिजे. त्याचे 2 ते 3 बंच आपले इम्पॉर्टंट असतात पिलरच्या खाली सपोर्टसाठी. ओके, त्यानंतर आपण कटआउट घ्यायचा. कटआउटला बॅक साईडनं डबल टेपची चिकट टेप यूज करायची नाही, साधी चिकट टेप जी असते ती यूज करायची. त्या चिकट टेपने कटआउट आणि पाईप हे दोन्ही ते एका चिकट टेप मध्ये एक जे आपण कुठे भाग काढलेला असेल जो ते एक पार्ट त्या एका साईडने आपण ते दोन्ही पॅक झाले पाहिजे. अशा साईडने ते लावून घ्यायचं. बॅक साईडने एकदम पॅक 3 ते 4 पॅक बॅक साईडने लावायचे आपले चिकट टेपचे. आणि खाली तुम्ही पाहताय बलूनचे 3 बंच लावलेत, त्यामुळे ते कटआउट एकदम पॅक बसले. आणि कटआउटची साईज तेवढी आहे त्यासाठी आपण 3 बंच लावले. कटआउट जर तुमचं मोठं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे तुमचा पाईप असेल त्याप्रमाणे तुमचे बंच असतील. काही जण 2 बंच लावतात, काही जण 3 बंच लावतात. आपण 3 बंच लावले, आपलं कटआउट लावून आपलं तर रेडी झाले. तुम्ही पाहता एकदम परफेक्ट मध्ये आपलं रेडी झालेलं आहे कटआउट लावून. तुम्ही पाहताय फायनल लुक.